मिळून कोर्टात जाऊया असं त्यांचं म्हणणं आहे, मदत देखील करू असं त्यांचं म्हणणं आहे. मात्र त्याचं केंद्र इथं उभं केलं जाणार आहे, मालकी मठाकडे असेल असं आता त्यांचं म्हणणं आहे. तुम्हाला ते प्रत्यक्षात तसं वाटतं का? कारण धार्मिक कार्यक्रमाच्या वेळी किंवा इतर वेळी ते त्यांच्याकडून घ्यावं लागणार आहे की हा आम्हाला हत्ती धार्मिक कार्यक्रमासाठी किंवा इतर आम्ही आधी ज्या पद्धतीने वापरत होतो तशा पद्धतीने त्याचा वापर आम्हाला करता येईल. नंबर एक, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर मालकी ही पूर्णपणे मठाची असेल. त्याचं कारण वडतारा हे रिहॅबिलिटेशन सेंटर आहे. दवाखान्यात पेशंट भरती केला तर कायमस्वरूपी तर राहायचं काही कारणच नाही. आमचा हत्ती तसा सुदृढच आहे, पण समजा त्याने काही कागदपत्र तयार करून त्याला काही जखमी असं दिलं असेल तरीसुद्धा आता ते वडतारामध्ये ज्या सुविधा त्याला त्या आमच्या बाजूला देणार होते त्या सगळ्या सुविधा इथं निर्माण करण्याचं त्यांनी कबूल केलं आहे. त्याची जमीन मठाची असेल पण मालकी हक्क मठाचाच असेल त्या जमिनीचा. त्याच्यामध्ये त्यांनी फक्त त्या फॅसिलिटी उभा करायच्या आहेत आणि त्यामुळं हत्ती सुदृढ आल्यानंतर मग त्याच्यामध्ये सेंटरमध्ये जायचं काही कारणच नाही. फक्त आता सुप्रीम कोर्टाची ऑर्डर असल्यामुळं सुप्रीम कोर्टाची ऑर्डर होईपर्यंत आम्हाला वाट बघावी लागणार आहे. सुविधांसाठी मदत घ्यायची काय गरज आहे मठ सक्षम असताना? आता सध्या हत्ती सुप्रीम कोर्टानं वडताराच्या ताब्यात दिलेला आहे आणि त्यामुळं आता जनांदोलन हा सगळा खरं तर रेटा आहे तो जनांदोलनाचा आहे, माध्यमांचा आहे, अगदी यूट्यूबवर सुद्धा सोशल मीडियाचा आहे आणि देशभरातले नुसतं महाराष्ट्रातले नाही देशभरातल्या सर्व लोकांनी हा जो आवाज उठवला. त्यामुळं शेवटी एक सॅटेलाईट सेंटर आम्ही नांदणीला करतो पण आता हे थांबवा असं म्हणायची पाळी त्यांच्यावर आली आणि त्यामुळं एक वडताराचंच एक सॅटेलाईट सेंटर ते इथं करतात पण ते पूर्ण मालकीचं असेल नांदणी मठाचं. आता अर्थात ही कशा पद्धतीनं असणार याचा प्रस्ताव उद्या महाराष्ट्र शासनाचे विधी आणि न्याय विभागाचे लोक त्याचबरोबर नांदणी मठाचे वकील आणि त्यांचे वकील बसून एक संयुक्त ड्राफ्ट तयार करतील. त्याच्यानंतर जी याचिका पुनर्विचार याचिका होणार आहे सुप्रीम कोर्टामध्ये ती सुद्धा संयुक्त होईल आणि हे सगळे तिन्ही घटक मिळून ती संयुक्त याचिका तयार करतील आणि त्यानंतर मग सुप्रीम कोर्टासमोर असं मांडलं जाईल की सुप्रीम कोर्टानं जे फॅक्ट्स बघून माधुरीला वडतारामध्ये पाठव असं सांगितलं होतं त्या सगळ्या सुविधा नांदणी मठामध्ये हे संयुक्तपणानं करतायत म्हटल्यानंतर माधुरीला नांदणीमध्ये आणायला काहीच अडचण नाही ही भूमिका मांडली आहे. अगदी युद्ध पातळीवर याचिका दाखल केली तर लवकरात लवकर माधुरी येऊ शकते. परंतु आमची भूमिका अशी आहे की रीट पिटिशन दाखल झाल्यानंतर माधुरी येऊपर्यंत आम्ही म्हणजे माधुरी आली पाहिजे ही मुवमेंट चालूच ठेवणार आणि मग माधुरी आली तर त्याचं स्वागत करू आणि मग अंबानी फॅमिलीने सुद्धा मोठ्या मनानं त्याला सहकार्य केलं तर त्यांचा बरोबर आमचं त्यांचं कोणाचं शत्रुत्व नाही. मोठा रेटा कोल्हापूरकरांचा आहे. काही लोकांनी आमच्या कोल्हापूरकरांना अपशब्द बोलले, काही इन्फ्लुएन्सरने म्हणजे अर्वाच्य भाषेमध्ये, पण त्यालासुद्धा खास कोल्हापुरी स्टाईलनं आमच्या सगळ्या सोशल मीडियातनं लोकांनी त्याला उत्तरं दिलं आणि हा लढा केवळ नांदणी मठाचा नव्हता, हा सर्वसामान्य जनतेचा होता. आणि आता पहिल्यांदाच असं घडलेलं आहे की सुप्रीम कोर्टाचा निकाल लागूनसुद्धा सुप्रीम कोर्टाचा आदर राखून तो त्याला कशा पद्धतीनं त्यात बदल करता येईल असा प्रयत्न झाला. हे देशातलं पहिलं उदाहरण. सोशल मीडियात अनेक तुम्ही म्हटलं की सोशल मीडियात अनेक जणांनी यासाठी आवाज उठवला, मात्र जे आवाज उठवत होते त्या अनेकांचे अकाउंट समर्थनाचे येत होते त्यांच्यावर स्ट्राईक मारणे किंवा त्यांना ब्लॉक करणं अशा पद्धतीचे प्रकार देखील. अशा लोकांच्या पाठीशी आम्ही राहू आणि या संदर्भामध्ये हे बघा असं जर का त्यांना विनाकारण त्रास द्यायला लागला तर आम्ही गप्प बसणार नाही. आम्ही कशाला आहे मग
आम्ही निश्चितच त्यांच्या पाठीमागे राहू. इतके मोठी शक्तिशाली व्यक्ती असताना कोल्हापूरकरांच्या समोर कोल्हापूरकरांचं म्हणणं का मान्य केलं असेल असं तुम्हाला वाटते? कोल्हापूरची ताकद, दुसरं काय. कारण तुम्ही भाषणामध्ये म्हटलं होतं की मी कोल्हापूरचा पैलवान हो. कोल्हापूरच्या पैलवानांना चितपट केलं म्हणा. कोल्हापूरचे पैलवान नेहमी हिंद केसरीच होतात, आता हिंद केसरी झाले. तुम्हाला टाइम लिमिट काय दिला काय? 2 बैठका तुम्ही सगळ्या बैठका कसं टाइम लिमिट काय आहे? उद्या पहिली बैठक आहे वकिलांची, म्हणजे इतक्या मुंबईत आमचे वकील, त्यांचे वकील आणि विधी खात्याचे लोक हे एकत्र उद्याच बसतायत. इतक्या वेगानं चाललेलं आहे. त्यांनाही माहिती आहे की जोपर्यंत ही अलागती लागत नाही आणि हे मार्गाला लागत नाही तोपर्यंत वातावरण शांत होणार नाही. माधुरी परत येणं हेच ज्या दिवशी माधुरी परत येईल त्याच दिवशी कोल्हापूरकर शांत होतील. अनेक मठातील हत्ती नेण्यासंदर्भात देखील पेटानं नोटीस बजावलेल्या आहेत. सगळ्या नोटीस आता थांबतील आणि परत एकदा या मठांमधलं जे काही हे आहे ते थांबेल असं वाटतं. आपल्या जिल्ह्याला लागूनच सीमा भागातील सगळ्या मठांना दिलेल्या आहे नोटीस. कर्नाटकातल्या 3 मठांच्या विरोधात पेटानं तक्रार केलेली आहे. बेंगलोर उच्च न्यायालयामध्ये 4 आणि 5 तारखेला त्या संदर्भामध्ये सुनावणीसुद्धा झाली. आता 3 सप्टेंबरला पुढची तारीख पडलेली आहे. पण आम्ही त्यांना स्वच्छ शब्दामध्ये सांगितलं आहे, मी तरी सांगितलं आहे की अशा पद्धतीनं जर का त्या हत्तीकडं कुणी वाकड्या नजरेनं बघितलं तर जे कोल्हापूरला झालं ते तिथं होईल, हे स्पष्ट शब्दामध्ये सांगितलेलं आहे. हिरवागार निसर्ग, बरसती श्रावणधारा, उपवासासाठी श्रावण थाळी घेऊन आलाय आपला रानवारा. होय, रानवारा रिसॉर्टमध्ये खास श्रावणानिमित्त सुरू केली आहे स्पेशल श्रावण थाळी. गोडधोड आणि रुचकर शुद्ध शाकाहारी पदार्थाची खमंग रेलचेल आणि सोबत हिरवागार निसर्ग. तेव्हा श्रावणातील उपवास सोडायला सहकुटुंब नक्की या. आजच आपली स्पेशल श्रावण थाळी बुक करा. रानवारा ॲग्रो फार्म अँड रिसॉर्ट, मुक्काम पोस्ट केरले, पन्हाळा रोड, कोल्हापूर. संपर्क 83 20 14 58 47.